शब्द ऐकलं नव्हतं पॅरेलल टॉक, म्हणजे मी एवढं कधीच ऐकलंच नव्हतं. त्याच्यामुळे मला वाटत होतं हे पॅरेलल कशाला, म्हणून नॉर्मल मुलांना कसं हे करतात ना तसंच मी त्याला ट्रीट करायचे. त्याच्याबद्दल मग मी इथे आल्यानंतर मला समजलं की पॅरेलल टॉक करतात. मग मला सांगितलं गेलं असं हे पॅरेलल टॉक केल्याने असं हे मुलाला चांगला इफेक्ट पडतो म्हणून. मग तेव्हापासून मग मी थेरपिस्ट संग बसायचे, ते कसं शिकवायचे काय नाही ते बघायचे. बघून मग मी घरी पण माझ्या घरच्या वस्तूंनीच काय जे काही आहे त्या घरच्या वस्तूंनी ते बोलले तुम्ही करू शकता. क्लिप बोला, तांदूळ बोला, पाणी काय पण अशा गोष्टी, पीठ अशा गोष्टी घेऊन मी घरच्या घरी त्याला शिकवायची. आणि ऑनलाईन पण माझं सेशन व्हायचं प्रिया मॅम बरोबर. आणि इथं 2 थेरपी सेंटरवर पण सेशन व्हायचे. मग ते ऑनलाईन मग मी वीकली व्हिडिओ पाठवायची त्यांना. 8 दिवसातून 1-2 व्हिडिओ ते बोलले पाठवत जावा. मग त्यानुसार मग माझ्या काही चुका झालं तर दीपा मॅम पण स्पेशल ते बघायच्या. बघून मग प्रिया मॅमला सांगून मग माझ्यापर्यंत ते यायचं. सांगायच्या हे चूक झाली, अशी नाही करायचं, तुम्हाला व्हिज्युअल वगैरे आणि पॅरेलल टॉक हे जेस्चर हे गरजेचं आहे, असं नको म्हणजे हे सोडायचं नाही. कपडे घालायचं पण मला 10 वेळा बोलावं लागत होतं त्याला. आता 1 वेळा पण त्याला बोललं ना तर तो लगेच म्हणजे कपडे घालायचं गौरव, असं फिरायचं नाही, असं हे कम्युनिकेशन्स वाढले. आंघोळ करायचं आणि जेवणाचं आणि कसं सॅड हे सगळ्या म्हणजे हॅप्पी हे सगळे शब्द त्याला ना कम्युनिकेशन हे खूप वाढले त्याचं. जेस्चर, वन्स मोर, गिव्ह मी, वेटिंगचं आणि परत बाकी सगळ्या तर गोष्टी नॉर्मली जेस्चर यूज करतोयच तो. वर्ड्स मम्मा, दीदी म्हणजे त्याच्या फेवरेट गोष्टी समोर राहिल्या तर हो, पप्पा, नमस्कार वगैरे ह्या गोष्टी त्याला येतात बोलायला. बाबा, आईचं आपण पॅरेलल टॉकिंग केलं आणि जेस्चर, व्हिज्युअल ह्या गोष्टी आपण वापरल्या मुलांबरोबर, म्हणजे अशा मुलांबरोबर वापरल्या तर त्याचा फायदा होतो. आणि आपण स्वतः प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्याच्याबरोबर खेळायला पाहिजे, त्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि आपण समजून घेतलं तर ती मुलं आपल्यालाही समजून घेतात. ह्या गोष्टी म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या व्हिज्युअल ह्याच्याने जेस्चरने पॅरेलल टॉकिंगने खूप फायदा होतो आणि ह्याचा मला अनुभव आला आहे. जेस्चर करायचं म्हणजे पहिलं तो म्हणजे ते पहिलं करायचंच नाही आणि असं व्हिज्युअलही बघायचं नाही. जेस्चर म्हणजे त्याला माहीतच नव्हतं आणि मलाही माहिती नव्हतं. मग मी जेव्हा मला समजलं जेस्चर इथे आल्यापासून जेस्चर कसे करायचे कसे नाही, मग त्यानुसार मी त्याच्यावर प्रॅक्टिस केली. म्हणजे तो प्रत्येक गोष्टीवर म्हणजे मला पहिलं टॉयलेटचं व्हिज्युअल मी बनवलं, त्याच्यासोबत जेस्चर म्हणजे त्याला जेस्चर्स डायरेक्टली येत नव्हते. मग त्याच्यामध्ये त्याला ते पहिलं पॉईंट ऑफ वॉशरूम गौरव, वॉशरूमला असं करायचं, बाथरूमला असं करायचं. वॉशरूमला आता तो असं मी कुठे चालला गौरव, तू वॉशरूमला चाललो असं करंगळी दाखवल्यावर मग ते स्वतःहून जातोय. आता पहिला आम्हाला त्याच्यासोबत खाली उतरावं लागतं होतं, आता तो स्वतःहून हे करतो. मग त्याच्यानंतर भूक लागली तर माझ्याजवळ येतो, मला तर कळतं त्याला भूक लागली, मग त्या माझ्याजवळ येतो. मम्मा तुला भूक लागली आहे मम्मा, मी अशी त्याच्याशी बोलते, मम्मा भूक लागली आहे. मग तो असं भूक लागली आहे, तहान लागली आहे तर ग्लास घेतो. तुला मम्मीला सांग ना, तू जेवायला बसलाय ना, पाणी पाहिजे तर मला पाणी पाहिजे, असं जेस्चर करतो तो, पाणी पाहिजे. आणि हायपरनेस होता तो, हायपर पण त्याचा चांगलाच झाला. माझ्यासोबत पण तो बिलकुल करायचा नाही. पहिलं तर यांच्यासोबत थोडं करायला लागला, माझ्यासोबत पण करायचा नाही. मग आता माझ्यासोबत पण त्याचं कम्युनिकेशन्स लेवल आहे ना खूप छान वाढले, कन्सेंटली ते वाढले. मग त्याच्याबद्दल ते जेस्चर वगैरे आणि व्हिज्युअल वगैरे आणि आपलं बोलणं हे मेन इम्पॉर्टंट आहे पॅरेलल टॉकिंग. हे तिन्ही गोष्टीशिवाय ते पुढे जाऊ शकतच नाही. ह्या गोष्टी मला समजल्या तेव्हापासून मी यूज करायला लागले, तेव्हापासून मी मेहनत घेतलं, तेव्हापासून प्रॅक्टिस केले. मग आता कुठे तो आता जाऊन स्थिर आहे.